Hello friends, welcome back to Gyrus Education. So, इलेक्ट्रिसिटीच्या इलेक्ट्रिक करंटच्या लास्ट सेशनमध्ये आपण डिस्कस केलं दी एनर्जी विच इज ट्रान्सफर्ड इन द इलेक्ट्रिक सर्किट ड्यू टू द फ्लो ऑफ करंट. सो करंटचा फ्लो होणं म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचं फ्लो होणं. तिथं जी इलेक्ट्रिकल एनर्जी जी बॅटरीने सप्लाय केलेली आहे ती पुढे वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला ॲपियर होऊ शकते. त्याच्यातलं एक स्वरूप म्हणजे हीट. म्हणजे एखादा जर रेजिस्टिव्ह इलेमेंट जर त्या करंटच्या पाथमध्ये आला तर ती सगळीची सगळी इलेक्ट्रिकल एनर्जी ती हीटमध्ये कन्वर्ट होते. आणि त्यासाठी आपण लास्ट सेशनमध्ये जूल्स लॉ बघितला. ती हीट तयार होणारी हीट किती असते? I² इंटू RT. आता इथे I म्हणजे त्या सर्किटमधनं जाणारा करंट, R म्हणजे त्या ठिकाणी ज्या ठिकाणून तो रेजिस्टन्स लावलेला आहे किंवा तो जो इलेमेंट आहे त्याचा रेजिस्टन्स, आणि T म्हणजे टाईम. ठीक आहे. सो आपल्याला जूल्स लॉने एक तर क्लिअर केलं की हाऊ टू फाइंड आउट द हीट विच इज जनरेटेड आउट ऑफ द फ्लो ऑफ करंट थ्रू द गिवन इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट. आता याचं स्वरूप याचं जे सोर्स आहे तोही आपल्याला क्लिअर आहे, कारण करंट आहे म्हणून ही हीट आहे, करंट नसेल तर ही हीट नसणार आहे. सो म्हणून आपल्याला इथे आता हिटिंग इफेक्ट ऑफ करंट शिकायचं आहे. सो आपण जे ऑब्झर्व केलं दॅट वॉज दी नॅचरल बिहेवियर ऑफ दॅट करंट when it passes through the material which offers higher resistance to it. सी थोडासा बेसिक पार्ट हे समजून घेण्याचा भाग. आपण करंट कॅरिंग जे मटेरियल्स आहेत त्याचं मेनली 3 प्रकारात क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक जनरल मटेरियलचं इलेक्ट्रिसिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने, एक गुड कंडक्टर्स, दुसरं बॅड कंडक्टर्स, आणि तिसरं इन्सुलेटर्स. सो आता गुड कंडक्टर्स म्हणजे काय? जे इलेक्ट्रिसिटीच्या कंडक्ट होण्याला बिलकुल विरोध करत नाही, जास्तीत जास्त प्रमाणात ते करंट त्याच्यातून अलाव करतात. लाईक सिल्वर, कॉपर, गोल्ड, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे ते याचा अदरवाईज अर्थ काय होतो? ते कमीत कमी विरोध करतात, रेजिस्टन्स कमी असतो. बॅड कंडक्टर्स म्हणजे काय? त्या ठिकाणी रेजिस्टन्स जास्त असतो. म्हणजे समजा तुम्ही 10 एवढा करंट जर पाठवलं तर कदाचित ते सर्वांचे सर्व करंट पुढे जाऊ द्यायचे नाही. सो एक समजून घेण्याच्या भाषेत म्हणजे रेजिस्टन्स जास्त असला की आपण त्याला बॅड कंडक्टर म्हणतो. आणि एक इन्सुलेटर जे बिलकुलच करंट अलाव करत नाही, त्याचा रेजिस्टन्स प्रचंड मोठा असतो. सो या करंटच्या फ्लो होण्यावरून आपण मटेरियलचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग आपल्याला हीट कधी जनरेट होती हे लास्ट लेक्चरमध्ये कळालं की हीट कधी जनरेट होईल? जर त्या करंटच्या मार्गात जास्तीत जास्त रेजिस्टन्स आला तर हीट जनरेट होईल. कारण इथे जर तुम्ही हे रिलेशन व्यवस्थित बघितलं तर ह्या रिलेशनमध्ये H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I², H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R, H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. म्हणजे 3 कारणं आहेत जिथे आपल्याला हीट जास्तीत जास्त मिळू शकते. एक तर भरपूर प्रमाणात करंट फ्लो झाला तरी हीट जास्त होणार आहे. त्यानंतर भरपूर प्रमाणात जर त्याला रेजिस्टन्स असेल तरी हीट जास्त प्रोड्यूस होणार आहे. आणि जर भरपूर वेळ करंट फ्लो झाला तरी देखील हीट जनरेट होणार आहे, तो कॉम्पोनंट गरम होणार आहे. मग याचा कमर्शियल उपयोग कसा करायचा हे माणसाच्या डोक्यात लवकर आलं. मग आपल्या आजूबाजूला आपण बरेचसे इक्विपमेंट बघतो. घरातली इस्त्री असेल, बल्ब असेल, त्यानंतर ओव्हन असेल, इलेक्ट्रिक कुकर असेल, इलेक्ट्रिक हीटर असेल, इलेक्ट्रिक बॉयलर असेल. सो हे सर्व जे इक्विपमेंट आहेत जिथे आपण पदार्थ गरम करतो किंवा जिथनं उष्णता निर्माण करतो, हीट निर्माण करतो, हे सर्व इक्विपमेंट जे इलेक्ट्रिसिटीवर चालतात त्याचा बेस कुठे आहे? तर इथे की करंट फ्लो झाल्यानंतर आपण हीट निर्माण करू शकतो. राईट. सो दिस इज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता त्याची डेफिनेशन पहा औपचारिकरित्या तुमच्या पुस्तकात काय दिलेले आहे का? वेन द रेजिस्टर इज कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिक सर्किट, हीट इज प्रोड्यूस इन इट ड्यू टू द करंट, दॅट इज कॉल्ड ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहे? राईट फ्रॉम इलेक्ट्रिक बल्ब टू इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक गीझर, देन इलेक्ट्रिक आयर्न, दॅट इज आपण त्याला इस्त्री म्हणतो. त्यानंतर तुमचा इलेक्ट्रिक बॉयलर. देर आर सो मेनी ॲप्लिकेशन्स. राईट. मग या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण इंटेन्शनली जे इलेमेंट्स आहेत त्याचे हिटिंग इलेमेंट्स आहेत, जसं आपण शेगडी त्याची कॉईल आहे, किंवा बल्ब आहे त्याची नायक्रॉमची वायर आहे, कॉईल आहे, नायक्रॉमची फिलामेंट आहे, ह्या सगळ्या ठिकाणी आपण जे मटेरियल वापरलं आहे त्या मटेरियलचा रेजिस्टन्स कसा असतो? जास्तीत जास्त असतो. की जेणेकरून जो काही करंट सर्किटमधून येणार आहे, जो काही करंट सोर्सपासून येणार आहे, तो सर्वची सर्व करंट काय होईल? त्या ठिकाणी हीटमध्ये कन्वर्ट व्हायला मदत करेल. म्हणून आपण रेजिस्टन्स जास्त ठेवतो. राईट. कारण आपल्याला ते इक्विपमेंट त्यासाठीच बनवायचं आहे. आपल्याला इस्त्री कशासाठी बनवायची? ती गरम झाली पाहिजे म्हणजे आपल्याला कपड्यावरती फिरवता येईल.
म्हणून आपण तिथे कॉईल जे वापरली तिचा रेजिस्टन्स फार जास्त वापरला तर जेणेकरून हीट जास्त प्रोड्यूस होईल. आता हे झालं सरळ सरळ ऍप्लिकेशनचं उदाहरण. पण आता काही ठिकाणी आपण बघतो की रेजिस्टन्स मापात आहे. लाईक आपल्या घरात सगळे वायरी वगैरे असतात, रेजिस्टन्स त्याचा फार काही नसतो, तांब्याच्या तारा असतात, कॉपर वायर असतात, त्यामुळे जास्तीत जास्त करंट फ्लो होतो, लॉस कमी होतो. पण तरी देखील कधी कधी आपण बघतो की तिथे सर्किटमध्ये अचानक फायर लागते, आग लागते, शॉर्ट सर्किट होतं. मग हे का होतं? तर त्याचं सिंपल आहे का आपल्या घरात जी वायरिंग असते किंवा जनरली कुठल्याही इक्विपमेंटमध्ये जी वायरिंग असते त्याच्यात फेज, न्यूट्रल आणि अर्थ असे 3 स्वरूप असतात. मग आता यातलं अर्थ म्हणजे ती जमिनीला आर्थिंग जे देतो तो असतो, आणि फेज आणि न्यूट्रलमध्ये जर समजा ते समहाव एकमेकांच्या संपर्कात आले, वायर कट झाली किंवा कोटिंग खराब झाली आणि ते संपर्कात आले तर ते लार्ज अमाऊंट ऑफ करंट ओढतात. लार्ज अमाऊंट ऑफ करंट. लार्ज अमाऊंट ऑफ करंटचा परिणाम काय होणार आहे? स्ट्रेट वे जूल्स लॉ सांगतोय, हीट प्रोड्यूस होणार आहे. आणि अशा वेळेस जर त्याच्या आजूबाजूला आग पकडणारे जर काही पदार्थ असतील, लाईक प्लास्टिक, लाकूड वगैरे, तर तिथे आपल्याला आग लागलेली दिसते. मग शॉर्ट सर्किटमुळे हीट प्रोड्यूस होती त्या एलिमेंटमध्ये आणि त्या हीटला जर चान्स मिळाला आजूबाजूला पसरायचं तर ते ठिकाणी आग लागते. राईट, हे आपण बघतो. आता इथं आपलं इंटेन्शन ॲज सच काही नसतं, हा ऍक्सिडेंट असतो. दिस हॅपन्स ऍक्सिडेंटली, बट हिअर द हीट इज प्रोड्यूस ड्यू टू लार्ज अमाऊंट ऑफ करंट वेन 2 वायर्स कम टुगेदर. पहिल्या केसमध्ये आपण इंटेन्शनली जाणून बुजून हीट निर्माण केली, त्या ठिकाणी आपल्याला हीटचा वापर आपल्या कामासाठी करायचा असतो. लाईक हिटिंग इलेमेंट, शेगडीमध्ये आपण हीट प्रोड्यूस केली, आपण गिझरमध्ये हीट प्रोड्यूस केली, आपण इस्त्रीमध्ये हीट प्रोड्यूस केली, पण ती हीट आपल्या कंट्रोलमध्ये आपल्या कामासाठी आहे आणि ती ऍक्सिडेंटली प्रोड्यूस झालेली नसते. म्हणून आपण जास्त काय ठेवलं? रेजिस्टन्स. ऍक्सिडेंटली वायर टच झाल्यामुळे वाढला काय? करंट, म्हणून हीट. पण एनिवे ही मॅथमॅटिकल इक्वेशन, याला काय? करंट वाढला काय? रेजिस्टन्स वाढला काय? ती हीट वाढणार आहे, कारण डायरेक्टली प्रपोर्शनली. सो 2 केसेस लक्षात आल्या. आता तिसरी केस, जर फार वेळ जर करंट फ्लो होत राहिला तरी देखील कॉम्पोनंट गरम होतो. तुम्ही पहा, एखाद्या इक्विपमेंटमध्ये फार वेळ जर करंट फ्लो झाला तर ते गरम झालेलं दिसतं ते. मग त्याचं कारण काय? काही टाइम आहे ना, टी. हा सुद्धा ह्या इक्वेशनचा एक भाग आहे. म्हणजे जास्त प्रमाणात करंट गेल्याने उष्णता तिथे निर्माण होऊ शकते, हीट निर्माण होऊ शकते. जास्त रेजिस्टन्स असेल तरी हीट निर्माण होईल, जास्त वेळ जर करंट फ्लो झाला तरी देखील हीट निर्माण होईल. सो थोडक्यात काय का काही ठिकाणी आपण इंटेन्शनली हीट निर्माण करतो, काही ठिकाणी ते ऍक्सिडेंटली निर्माण होते, काही ठिकाणी ते जास्त वेळ मशीन चालू राहिल्यामुळे देखील निर्माण होते. आता याच्यावर कंट्रोल करण्यासाठी, म्हणजे पर्टिक्युलरली ऍक्सिडेंटली जिथे हीट निर्माण होते त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आपण काय करतो? तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये फ्युजेस वापरतो. फ्यूज वायर असते पहा. समजा सम हाऊ जर 2 वायर एकमेकांना चिकटल्या, मग त्या ठिकाणी चान्स काय असतो? की जास्तीत जास्त प्रमाणात करंट ओढला जाईल आणि जाळ होण्याचा शक्यता असते हीटमुळे. मग अशा वेळी ती फ्यूज वायर स्वतः जळते, स्वतः मेल्ट होते आणि सर्किट काय होतं? डिस्कनेक्ट होतं. त्याला सर्किट ब्रेकर म्हणतात. राईट. आणि मग जो मेन सप्लाय आहे त्या सप्लायपासून रेस्ट ऑफ दी सर्किट बाजूला झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होती आणि पुढे होणारा मोठा धोका टाळला जातो. म्हणून फ्युजेसचं इम्पॉर्टंट आहे. राईट. आता त्याच पद्धतीने जर समजा हा करंट ऍक्च्युली 2 वायर टच झाल्यामुळे जास्त ड्रॉ झाला. आता कधी कधी काय होतं पहा, उन्हाळ्याच्या दिवसात आपण घरात फॅन वगैरे सगळे चालू असतात, म्हणजे लोड वाढतो. आता लोड जर वाढला तर जास्त प्रमाणात करंट ट्रान्सफॉर्मरमधून खेचला जातो. अशा वेळी देखील त्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी नसेल तर तो तिथला फ्यूज काय होतो? जळतो आणि मग तिथे काय होतं? सर्किट डिस्कनेक्ट होतं. ठीक आहे. सो ओव्हरलोडिंग सिच्युएशनमध्ये देखील फ्यूज डिस्कनेक्ट करू शकतो सर्किटला, आणि ऍक्सिडेंटमध्ये देखील जिथे ऍक्सिडेंटली करंट वाढतो तिथे देखील डिस्कनेक्ट करू शकतो. सो दॅट इज द फंक्शन ऑफ फ्यूज वायर. मग आता या ठिकाणी प्रश्न तयार होतील, व्हॉट इज हिटिंग इफेक्ट ऑफ करंट, देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्यूज वायर इन द इलेक्ट्रिक सर्किट, then how heat is produced in the electric circuit. So basically there are 3 things which are responsible for the production of heat in any electrical circuit or in any electrical component, that is current, resistance and time, and that is based on the Joule's law. Right. So हा झाला हिटिंग इफेक्ट ऑफ करंट. मित्रांनो, लास्ट सेशन मध्ये आपण इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला बघितला होता. त्या ठिकाणी पॉवरचं युनिट आपल्याला थोडंसं आता डिस्कस करायचं आहे डिटेलमध्ये. तर इलेक्ट्रिक पॉवर P इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, हा फॉर्म्युला आपण तयार केला होता. राईट. आता आपण जर बघितलं, पॉवरचं युनिट असतं वॅट. राईट. आता व्होल्टेज आणि करंट याचं जर युनिट आपण बघितलं तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल युनिट जे आहे पॉवरचं ते आपण वॅट, किलोवॅट असं वापरतो. जे इलेक्ट्रिसिटीचं बिल आपल्याला येतं ते किलोवॅट आवर असतं. मग आता किलोवॅट आवर हे कसं तयार झालं हे मी थोडक्यात सांगतो.
आता सपोज मी ह्या व्हीच्या जागेवर इथे वर्क डन अपॉन चार्ज जर घेतलं, राईट, वर्क डन अपॉन चार्ज, आणि करंटच्या जागेवर चार्ज इंटू टाइम जर घेतलं तर हा क्यू क्यू कॅन्सल होईल, हा होईल डब्ल्यू इंटू टी. ठीक आहे ना. पॉवर इज इक्वल टू काय आला, डब्ल्यू इंटू टी. सॉरी, डब्ल्यू दिस इज क्यू डिवायडेड बाय टी. सो हा येईल डब्ल्यू डिवायडेड बाय टी. नाउ युनिट ऑफ वर्क इज जूल and unit of that time is second, unit of this is power. So आता ज्यावेळेस मी किलोवॅट घेईल, सो किलोवॅट युनिट किती येईल माझं, किलोवॅट इज इक्वल टू 1000 जूल पर सेकंड. 1000 वॅट म्हणजे 1000 जूल पर सेकंड. आता मला किलोवॅट आवर असं युनिट लिहायचं आहे, कारण मी जर हा सेकंद समजा किलोवॅट इंटू सेकंद जर घेतला तिकडे जूल राहतो, म्हणजे ही एनर्जी. ठीक आहे, ही काय झाली आता फक्त एनर्जी, आणि एनर्जी पर युनिट टाइम म्हणजे काय झाला, पॉवर. तर आता एनर्जीचं युनिट काय झालं, तसं किलोवॅट सेकंद. आपण प्रॅक्टिकली आपल्या लाईट बिलाच्या याच्यात काय बघतो, ते एक युनिट म्हणजे काय, किलोवॅट आवर. मग आता सेकंदाचा आवर करायचं म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता इथे आता आपण इथे काय केलं मग, किलोवॅट आवर. सो 1000 गुणिले 3600. एका तासात किती सेकंद असतात, 3600 सेकंद. ठीक आहे, 60 मिनिट म्हणजे 60 मिनिट गुणिले 60 सेकंद, 3600 सेकंद. ठीक आहे. आता हा काय झाला मग, जूल पर सेकंड. ठीक आहे, 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3600 इंटू 1000 जूल. म्हणजे हा कसा लिहिता येईल, 3.6 इंटू हे किती आहेत, 1 2 3 4 5 4 आणि 3 7. सो 10⁻⁷ जूल. ठीक आहे. सो हे कन्वर्जन तिथे काम येईल तुम्हाला. 1 किलोवॅट आवर सांगायचं तात्पर्य काय आहे का, किलोवॅट आवर इज अ युनिट ऑफ एनर्जी, किलोवॅट इज अ युनिट ऑफ पॉवर. आपण त्याला टाइमने मल्टिप्लाय केलं म्हणून ते युनिट ऑफ एनर्जी झालं, राईट. सो अल्टिमेटली हा पॉईंट लक्षात ठेवा. बाकीचं तुम्हाला नाही लक्षात आलं, नाही कळालं तरी अडचण नाही. ठीक आहे. सो हा आपला सेशन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता मित्रांनो याच्यातला चॅप्टर मधला पुढचा सेशन जो आहे तो आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बट बिफोर स्टार्टिंग दॅट सेशन आपण याच्यावरची काही न्यूमरिकल डिस्कस करू, पर्टिक्युलरली तुमच्या पुस्तकात सॉल्व न्यूमरिकल. आता पहिलं सॉल्व न्यूमरिकल पान नंबर 50 वर काय दिलेलं आहे पाहते मी. तो म्हणतो 6 मीटर लॉंग वायर मेड फ्रॉम अन अलॉय नायक्रोम. आपण एक 6 मीटर लांबीची वायर घेतली नायक्रोमची. इट इज शेप इंटू कॉईल अँड गिवन फॉर प्रोड्युसिंग हीट. तिचं आपण कॉईल तयार केलं. ठीक आहे, आपण एक अशी वायर घेतली आणि त्या वायरची आपण अशी एक कॉईल बनवली आणि ती हीट प्रोड्यूस करण्यासाठी आपण वापरली. इट हॅज द रेजिस्टन्स ऑफ 22 ओहम. त्याचा रेजिस्टन्स आहे 22 ओहम. ठीक आहे. पुढे काय सांगितलं, कॅन वी गेट मोर हीट इफ वायर इज कट इंटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ अँड शेप इंटू अ कॉईल. म्हणजे आता त्याने प्रश्न असा विचारला का कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इंटू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. म्हणजे तिच्या 6 मीटरपेक्षा कमी लांबीची आपण तिला केली, 3 मीटर केली, तर आपल्याला जास्त हीट मिळेल का. फॉर गेटिंग एनर्जी द 2 ends of wire are connected to the source with a potential difference of 220 volt. So V is equal to घेतलाय 220 volt. ठीक आहे. आता मुळात आपण जर फॉर्म्युला बघितला हीटचा तर तो काय आहे, I² RT, राईट. आता या ठिकाणी R आपल्याला माहिती आहे, वी डोंट नो I अँड वी डोंट नो टाइम. किंवा आपण याचा दुसरा फॉर्म्युला जर बघितला तर तो काय आहे, V इंटू I इंटू टी असाही होईल तो. ठीक आहे ना, V इंटू I इंटू टी. आता इथे कुठेही जर वायरच्या लेंथचा जर विषय बघितला तर तो येत नाही. पहा तुम्ही आता त्याने काय सांगितलंय का 22 ओहम जर त्याचा रेजिस्टन्स इन 220 व्होल्टेज जर त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे, तर त्यातून जो पॉवर जाणार आहे अल्टिमेटली, जर पॉवर इलेक्ट्रिक पॉवर कन्झ्युम जर बघितला आपण P इज इक्वल टू, सो तो इलेक्ट्रिक पॉवर कन्झ्युम किती होणार आहे आपला. तर जर आपण V आणि R च्या फॉर्म्युल्यात घेतला फक्त, आपल्याला पॉवर इज इक्वल टू V, पण I इज इक्वल टू काय असतं, V अपॉन R ओहम्स लॉ नुसार. I इज इक्वल टू काय आहे, V अपॉन R. मग हा पण फॉर्म्युला जर याच्यात टाकला तर VI चा काय होईल, V² अपॉन R. मग आता वायर ज्यावेळेस 6 मीटर लांबीची आहे त्यावेळेस या फॉर्म्युल्यात किमती टाकल्या तर तो काय होईल, 220² भागिले R किती दिलेला आहे आपल्याला, 22. ठीक आहे. सो हे कॅल्क्युलेशन किती येतं आपलं, 2200 वॅट. हे किती आलं, 2200 वॅट. आता आपण जर निम्मा केला, वायरची लेंथ निम्मी केली आपण, सो त्या ठिकाणी रेजिस्टन्स काय होणार आहे परत. आता त्याचा जो रेजिस्टन्स आहे
6 मीटरचा रेजिस्टन्स आहे 22. मग 3 मीटरचा रेजिस्टन्स किती झाला या ठिकाणी v² अपॉन r च्या हिशोबाने. हा v² 220 स्क्वेअर आणि हा झाला इथे 11. म्हणून आता आपल्याला इथं पॉवर किती मिळाला 4400 वॅट. ठीक आहे ना. तर पॉवर डबल झाला तिथं, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर काय झाला डबल झाला. इट मीन्स द मोर हीट विल बी ऑप्टेन आफ्टर कटिंग द वायर इनटू हाफ. मग आता याच्यातून कन्क्लुजन काढायचं आहे मित्रांनो. सी हा प्रॉब्लेम ऍक्च्युली त्याचं सोल्युशन सोपं आहे का. 6 मीटरची वायर ज्यावेळेस होती त्यावेळेस अवेलेबल रेजिस्टन्सची व्हॅल्यू 22 ओहम होती. वायर निम्मी कट केल्यामुळे रेजिस्टन्स 22चा डायरेक्ट 11 झाला. त्याचं कारण काय आहे का वायरचा रेजिस्टन्स आणि वायरची लेंथ याच्यामध्ये संबंध आहे. आपण जर रेजिस्टन्स एक एक्सपेरिमेंटली, मी आता याच्या मागची कहाणी तुम्हाला सांगतो जी पुस्तकात दिलेली नाही, कुठेतरी रेजिस्टिव्हिटीचा तुम्ही कन्सेप्ट वाचला असेल का कुठल्याही मटेरियलचा रेजिस्टन्स हा त्याच्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. त्यानंतर तो रेजिस्टन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. राईट 1/a. म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L/a. तर हे लक्षात ठेवा. आता जसा हा प्रॉब्लेम लेंथवर तयार झाला, लेंथ डबल झाली तर रेजिस्टन्स डबल होईल, लेंथ निम्मी झाली तर रेजिस्टन्स निम्मी होईल. बाकी फॉर्म्युला P = v² अपॉन r घ्या किंवा करंटची व्हॅल्यू माहीत असेल तर v × I घ्या, तो फिक्स राहणार आहे. मग रेजिस्टन्स या ठिकाणी निम्मा का झाला कारण लेंथ निम्मी झाली. आता हाच प्रॉब्लेम तो अल्टरनेटिंग मेथडने कसा विचारेल की जर आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे डायमीटरचं जर त्याने सांगितलं की डायमीटर त्याचा निम्मा केला तर मग काय होणार, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथे या ठिकाणी तो कमी होणार. मग रेजिस्टन्स परत वाढणार आणि डायमीटर जर वाढवला तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढणार, रेजिस्टन्स कमी होणार. सो तसाही तो प्रॉब्लेम आपल्याला त्या पद्धतीने सॉल्व्ह करते. सो हा फार इम्पॉर्टंट पॉईंट होता फर्स्ट सॉल्व प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. सो ध्यानात काय ठेवायचं, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. वायर गोल असते म्हणून हेच कसं लिहू शकता तुम्ही, r इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/πr², म्हणजेच 1/r². पाय तसाही कॉन्स्टंट आहे. म्हणजेच जर वायरची रेडियस दुप्पट केली तर रेजिस्टन्स कितीने कमी होणार आहे, 1/4 ने. रेजिस्टन्स किती होईल एक्झिस्टिंग याच्यापेक्षा 1/4. जर वायरची रेडियस निम्मी केली तर रेजिस्टन्स कितीने वाढणार आहे, 4 पटीने. तर ते प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही अपेक्षित करू शकता, पर्टिक्युलरली दोज हु आर प्रिपेरिंग फॉर NTSA अँड ऑल. आता आणखी दुसरं एक्झाम्पल काय दिलंय त्याने, अ सेल इज कनेक्टेड टू ए 9 ओहम रेजिस्टन्स बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस. आता आपल्याला आर दिलेला आहे 9 ओहम, हीट प्रोड्यूस दिलेली आहे 400 जूल आणि प्रश्न काय विचारलाय, हीट इज प्रोड्यूस 400 जूल इज प्रोड्यूस पर सेकंड ड्यू टू द करंट फ्लोइंग थ्रू इट. ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड अक्रॉस द रेजिस्टन्स. आता ही हीट प्रोड्यूस काय 400 जूल पर सेकंद. आता जूल पर सेकंद इज नथिंग बट वॅट, म्हणजे हीट प्रोड्यूस पर सेकंद इज पॉवर. सो वी नो P = अगेन v² अपॉन r and therefore v² = P × r. therefore it is 400 × 9 आणि which is 3600 and therefore v = किती येणार तो 60 व्होल्ट. राईट. सो आवर आन्सर शुड बी 60 व्होल्ट. ठीक आहे. सो या पद्धतीने हा दुसरा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होईल. सो आणखी 2 प्रॉब्लेम आहेत त्या ठिकाणी. तिसरा प्रॉब्लेम आहे अन इलेक्ट्रिक आयर्न इज यूज अ पॉवर ऑफ 1100 वॅट. 1100 वॅट पॉवर यूज करते है एक इलेक्ट्रिक आयर्न, एक इस्त्री. ठीक आहे. वेन सेट टू हायर टेम्परेचर, ज्यावेळेस आपण त्याला हायर टेम्परेचरला सेट करतो, इफ सेट टू लोअर टेम्परेचर इट युजेस 330 वॅट पॉवर. लक्ष द्या प्रॉब्लेम कसा तयार झालाय, आपल्याकडे एक आयर्न आहे, एक इस्त्री आहे जी हायर टेम्परेचरला सेट केली तर पॉवर कंझ्युम करते 1100 वॅट. लोअर टेम्परेचरला सेट केली तर पॉवर कंझ्युम करते 330 वॅट. ठीक आहे. आता प्रश्न काय आहे, फाइंड आउट द इलेक्ट्रिक करंट अँड द रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्सेस फॉर द 2 सेटिंग्स. सो मग ह्या सेटिंगमध्ये रेजिस्टन्स किती आहे आणि ह्या सेटिंगमध्ये रेजिस्टन्स किती आहे तो काढायचा आहे आणि करंट काढायचा आहे. द आयर्न इज कनेक्टेड टू पोटेन्शियल डिफरन्स V = किती दिलेला आहे आपल्याला 220 व्होल्ट. से आता आपण दोन्ही केसमध्ये आपल्याला माहिती आहे पॉवर इलेक्ट्रिक पॉवर V × I हा जनरल फॉर्म्युला. देअरफॉर पहिल्या केसमध्ये करंट काय आहे I1 =
P1 upon V that is 1100 divided by 220. हा किती येणार आहे 5 एम्पियर. हा करंट येईल 5 एम्पियर. सिमिलरली I2 इज इक्वल टू P2 अपॉन V. हा किती आहे इथे 330 डिवायडेड बाय 220 दॅट इज 11 दुने 22 आणि हे 11 त्रिक 33 1.5 एम्पियर. सो दोन्ही केसमध्ये तुम्हाला आता काय मिळाला I1 मिळाला I2 मिळाला. आता बाय युजिंग ओहम्स लॉ R1 इज इक्वल टू काय V अपॉन I1 आणि R2 इज इक्वल टू काय V अपॉन I2. या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आणि R1 आणि R2 काढून घ्यायची. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. नाउ फोर्थ प्रॉब्लेम इन दिस सेक्शन. एन इलेक्ट्रिक टंगस्टन बल्ब इज कनेक्टेड इन टू होम सर्किट. ठीक आहे. घरातल्या सर्किटमध्ये आपण एक इलेक्ट्रिक टंगस्टनचा बल्ब वापरलाय राईट. काय सांगितलं त्यांनी होम इलेक्ट्रिक सप्लाय रन्स ॲट 220 व्होल्ट. व्होल्टेज दिलेलं आहे V इज इक्वल टू 220 व्होल्ट. वेन स्विच ऑन अ करंट ऑफ 0.44 एम्पियर. 0.44 एम्पियर काय I इज इक्वल टू 0.45 एम्पियर फ्लोज थ्रू द बल्ब. त्या बल्बमधून फ्लो होतोय. व्हॉट मस्ट बी द पॉवर ऑफ द बल्ब. मग बल्बचं पॉवर किंवा वॅटेज. बल्ब आपण कशात घ्यायचो पहिले LED बल्ब नसायचे ते बल्ब वॅटेजमध्ये 60 वॅट 100 वॅट 1000 वॅट असं बल्ब भेटायचे दुकानामध्ये. सो त्या बल्बचं वॅटेज किंवा त्या केसमध्ये इलेक्ट्रिक पॉवर किती आहे ते काढायचं आहे. इफ इट इज केप्ट ऑन फॉर 10 आवर्स आणि जर तो 10 तासासाठी चालू ठेवला तर हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम. तर मग इलेक्ट्रिसिटीचे किती युनिट तो कन्झ्युम करेल. ठीक आहे. सो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय काय माहिती दिली आपण ती व्यवस्थित लिहून घेऊ. की त्याने आपल्याला दिलंय की घरातला जो सप्लाय आहे त्याचा आहे पोटेन्शियल V इज इक्वल टू 220 व्होल्ट. त्यानंतर बल्ब मधून जो करंट जातोय तो करंट जातोय 0.45 एम्पियर. 0.45 एम्पियर. तर आपल्याला पहिलं वॅटेज काढायचंय म्हणजे पॉवर काढायचा आहे त्याचा. तो काय सरळ सरळ 220 इंटू 0.45. ठीक आहे. हा गुणाकार किती आला तुमचा 220 इंटू 0.45 99 वॅट. ठीक आहे. बल्ब कितीचा आहे तो 99 वॅटचा. आता त्याने विचारलं जर बल्ब 10 मिनिटं चालू ठेवला तर किती पॉवर कन्झ्युम करेल. सरळ सरळ आपण 10 मिनिटाला कन्वर्ट करू. सॉरी इथे 10 आवर्स सांगितलं. सो तो किती पॉवर कन्झ्युम करेल. सी वी नो पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम आणि युनिट जे असतं ते काय असतं एनर्जी कन्झ्युम. सो एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम दॅट इज 99 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे तो किती झाला 990 वॅट आवर. ठीक आहे ना. हा 990 काय झाला वॅट आवर म्हणजे त्याला 1000 ने भागलं की हा झाला 0.99 किलोवॅट आवर म्हणजे जवळपास तो 1 युनिट खाईल. आपल्या इलेक्ट्रिसिटीचा जवळपास किती युनिट खाईल तो 1 युनिट. 0.99 म्हणजे किती जवळपास 1 युनिट तो कन्झ्युम करेल. ठीक आहे. सो मित्रांनो हे झालं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक पॉवर. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. सो पहिले 2 लेक्चर केअरफुली बघा. काही डिफिकल्टी असेल तर मला सांगा. त्यानंतर आपण आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. स्टोरी सिंपल आहे. इलेक्ट्रिक करंटचा वायरमधून जाणं जसं हीट प्रोड्यूस करतं सराउंडिंगमध्ये इन द सेम मॅनर ते मॅग्नेटिक फील्ड देखील प्रोड्यूस करतं. अँड दिस वॉज ऑब्झर्व बाय ओरस्टेड. आणि हे माणसाच्या लक्षात आल्यानंतर माणसाने त्याचा फायदा घ्यायचा ठरवलं आणि आपण आज अनेक इक्विपमेंट डेव्हलप केले आहे का ज्यात आपण हे कन्सेप्ट वापरलं की करंट पास करायचा आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचं. आणि चॅप्टरच्या शेवटच्या भागात काय दिलं का जर आपण समजा फक्त कंडक्टरला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मूव्ह केलं तर करंट तयार होईल का. हा प्रश्न कोणाला पडला होता फॅराडेला. आणि त्याचं उत्तर त्याला मिळालं मॅग्नेटिक फील्डमध्ये जर करंट मुव्हिंग ठेवला किंवा मॅग्नेटिक फील्ड मुव्हिंग ठेवलं कंडक्टर मुव्हिंग किंवा मॅग्नेटिक फील्ड मुव्हिंग ठेवलं की त्या ठिकाणी करंट तयार होतो आणि त्याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. सो असे 2 भाग आहेत चॅप्टरचे आणि त्याचे ॲप्लिकेशन आहे. सो लेक्चर नक्की पहा कंटिन्यू करा सबस्क्राईब करा. थँक्यू.